विनोद क्षीरसागर आणि आपण पाहत आहात पुरंदर विशेष न्यूज, प्रत्येक बातमी विश्वासाची। तर मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय राहणार आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक। तर महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणि सरपंच किंवा सदस्य पदासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार पात्रता आणि निकष कोणते असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर नक्कीच आपला पुरंदर विशेष न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी आणि सरपंच किंवा सदस्य बनण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार कोणती पात्रता निकष लागणार आहे तर ते आपल्याला या व्हिडिओमध्ये समजतील। तर पहिलं आपण पाहूया वयोमर्यादा। उमेदवाराचे वय निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला किमान 21 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक असणार आहे। दुसरा मुद्दा, मतदार यादीत नाव। उमेदवाराचे नाव त्या संबंधित गावाच्या मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे। त्यानंतर सदस्य पदासाठी उमेदवार ज्या वॉर्डातून म्हणजेच प्रभागातून निवडणूक लढवत आहे त्याच वॉर्डातील मतदार असावा असे नाही। गावातील कोणत्याही वॉर्डाच्या मतदार यादीत नाव असल्यास चालेल। तिसरा मुद्दा, शैक्षणिक पात्रता, एज्युकेशन क्वालिफिकेशन। 7वी पास असणे बंधनकारक। ज्या उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर झाला आहे अशा व्यक्तींना सरपंच किंवा सदस्य पदासाठी निवडणूक लढण्यासाठी किमान 7वी उत्तीर्ण असणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे। पण मित्रांनो, जर आपला जन्म 1 जानेवारी 1995 पूर्वी जन्मलेला असाल तर ही अट लागू राहणार नाही। चौथा मुद्दा, घरामध्ये शौचालय म्हणजेच टॉयलेट फॅसिलिटी असली पाहिजे। उमेदवाराच्या घरात स्वच्छ व सुसज्ज शौचालय असणे अनिवार्य आहे। तसेच कुटुंबातील सदस्य त्याचा वापर करत असावेत। या संदर्भातील प्रमाणपत्र किंवा घोषणापत्र अर्जासोबत जोडावे लागते। पाचवा मुद्दा, अपत्य मर्यादा, चाइल्ड लिमिटेशन। 22 सप्टेंबर 2001 नंतर 2 पेक्षा जास्त अपत्य म्हणजेच मुले असणारे उमेदवार निवडणूक लढवू शकत नाहीत, म्हणजे ते अपात्र असणार आहे। ही पण महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो। 2 पेक्षा जर जास्त मुले तुम्हाला असतील तर तुम्ही निवडणूक लढवू शकणार नाही। 6वा मुद्दा, आरक्षित जागांसाठी कागदपत्रे, रिझर्वेशन क्रायटेरिया। जर उमेदवार अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST किंवा इतर मागासवर्गीय म्हणजे OBC आणि महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेंवर निवडणूक लढवत असेल तर त्यांना हे डॉक्युमेंट आवश्यक असणार आहेत। पहिलं डॉक्युमेंट म्हणजे जात प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे। दुसरं म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, हे देखील आवश्यक आहे। त्याच्यानंतर आपण पाहूया 7व्या मुद्द्यामध्ये अपात्रतेचे निकष, डिस्क्वालिफिकेशन कशा प्रकारे होऊ शकतात उमेदवार। न्यायालयाने मानसिक दृष्ट्या असक्षम घोषित केलेली व्यक्ती असेल तरी तो अपात्र असणार आहे। कोणत्याही गुन्ह्यासाठी 2 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झालेली व्यक्ती म्हणजे तुरुंगवास भोगत असलेली किंवा पूर्ण झालेली व्यक्ती, ती देखील अपात्र असणार आहे। ग्रामपंचायतीची किंवा सरकारी कराची थकबाकी असणारी व्यक्ती, ती देखील अपात्र असणार आहे। सरकारी जमिनीवर किंवा ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करणारी व्यक्ती, ती देखील अपात्र असणार आहे। आणि राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या नोकरीत लाभाच्या पदावर म्हणजेच गव्हर्नमेंट एम्प्लॉई कार्यरत असणारी व्यक्ती, ती देखील अपात्र असणार आहे। तर मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।